स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते। या महाराष्ट्राचे सुसंस्कृत, निर्मोही, निस्वार्थी, सालस आणि सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकमेवाद्वितीय काम केलं, भले पदावर आज कुणीही बसलेलं असेल, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये आजही मुख्यमंत्री म्हणून विराजमान असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। गद्दारांना धडा शिकवताना हा संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला आणि परत एकदा ती नवचेतना प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवली, ते आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, या महाराष्ट्राचं आशादायी नेतृत्व, सन्माननीय युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते, सन्माननीय विद्यमान आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांना ही मानाचा मुजरा करते। मंचावर उपस्थित आज सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांना आणि मंचा समोर बसलेल्या माझ्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनो, पदाधिकाऱ्यांनो, तुम्हा सगळ्यांना हा कडक जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। खरं तर मी आज बोलायला उठले, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की ज्योती ठाकरे बोलणार कशावर। अनेक विषय आहेत, त्या विषयांचे धागे दोरेही अनेक आहेत, पण आज मला बोलायला आवडेल ते म्हणजे लाडक्या बहिणीवर। हो, काय काय खेळ मांडले त्या सत्ताधाऱ्यांनी या आमच्या राज्यामध्ये। मुळात घटनाबाह्य आणि घटनाबाह्य असून सुद्धा वेगळे वेगळे रोजच्या रोज खेळ मांडायचा त्यांचा प्रयत्न फक्त मतांसाठी, आणि हा मतांसाठीचा मागणारा त्यांचा झोला कधीही भरून येणार नाही, कारण निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक सर्वसामान्य जनता जी उद्धव साहेबांना मानते, आज राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून आवाज करते, आमचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। योजना काढली लाडकी बहीण, आमच्या सगळ्या बहिणींना आनंद झाला, पण ही लाडकी बहीण योजना असताना मला एक प्रश्न पडला, 21 वर्षावरचीच मुलगी यांची लाडकी बहीण का? 21 वर्षा खालच्या ज्या आहेत त्या वयाच्या मुली यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का? त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे, आधी 60 वर्ष म्हणाले आणि मग गोंगाट झाल्यावर 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा नेऊन ठेवली, पण 65 नंतर ज्यांच्या हातामध्ये काठी आले, डोळ्याला चष्मा लागलाय, कानाला ऐकायला येत नाही, यांच्या लाडका बहिणी आणि माता नाहीत का? आणि त्यामुळे प्रश्न आहे, तुम्हाला जर ती योजना सुरू करायची होती तर निवडणुकीच्या पूर्वी 1-2 महिने येऊन लोकांना गाजर वाटावं, आणि हे गाजर वाजलं तर वाजलं, तर पुंगी नाही वाजली तर मग खाऊन टाकावं। या प्रकारची जर या सत्ताधाऱ्यांची घटनाबाह्य लोकांची नीती असेल तर ती आम्हाला मान्य आहे का? ती आम्हाला मान्य होणार आहे का? त्या नीतीप्रमाणे आम्ही चालणार आहोत का? लाडकी बहीण आल्यावर मग लाडका भाऊ पण आला, आणि मग लाडक्या भावाकडे लक्ष गेलं। खरं तर या मुख्यमंत्र्यांना, या सत्ताधाऱ्यांना आम्हाला सांगायचंय, या लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची भीक देण्यापेक्षा तिच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची काळजी करा। आज संपूर्ण राज्यामध्ये न्याय व्यवस्थेच्या कायदा व्यवस्थेत धिंडोळे उडले आहेत, आणि त्यावेळेला जर आमची बहीण सुरक्षित नसेल तर तुमची 1500 रुपयाची भीक तुम्हालाच रखलावो, त्याची आम्हाला गरज नाही। आमचे भाऊबंद, आमचं कुटुंब या 1500 रुपयामध्ये आम्हाला सन्मान करून आम्हाला चांगल्या पद्धतीने वागवायला कटिबद्ध आहेत, पण केवळ मतं मिळवावी म्हणून तुम्ही जो घाट घातलाय ना, हा घाट तुमचा कधी यशस्वी होणार नाही। 1500 रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न तुम्ही महिला वर्गाला केलाय, त्यापेक्षा ग्रामीण आणि शहरी भागात शाळेत जाणाऱ्या आमच्या मुलांना सुद्धा मोफत बसची व्यवस्था, त्यांचं नेणं आणणं शाळेपर्यंत मोफत झालं पाहिजे, ही एक मागणी या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र करते। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती कितीही योजना आणल्या, कितीही योजना आणायचा प्रयत्न केला, कारण परवा अजितदादा म्हणाले ही योजना पुढे यासाठी चालेल,
या तेव्हापर्यंत चालेल जोपर्यंत तुमची आम्हाला साथ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची या कधीही महायुतीला साथ नव्हती, साथ नसेल. आणि ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला महाराष्ट्राची जनता कोर्टात न सुटलेला तिढा हा संपूर्ण राज्याला दाखवून देईल, देशाला दाखवून देईल, जगाला दाखवून देईल, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. धर्मवीर आले, पिक्चर हो, या पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर साहेबांच्या तोंडी नसलेली वाक्य सुद्धा अफलातून पद्धतीने टाकली आणि भासवायचा प्रयत्न केला की दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा होती. नव्हे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा तेव्हाही नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही नसेल. कारण जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेला ती कृपा तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात येईल. ज्यांनी सातत्यानं दिघे साहेबांच्या बरोबर आपलं आयुष्य वेचलं, सातत्यानं दिघे साहेबांचा प्रत्येक शब्द आपल्या झोळीमध्ये झेलला, साहेबांनी काही बोलायचा अवकाश तो प्रत्येक शब्द झेलून त्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून ही शिवसेना तर दऱ्याखोऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते राजन विचारेजी आम्हाला आजही आमचे खासदार आहेत असंच वाटतात. कारण लोकप्रतिनिधी हा सगळ्या लोकांना घेऊन काम करणार आहे. त्यामुळे निवडून कोण आलं याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीही देणं घेणं आहे का? आणि त्यामुळे आम्ही त्यांना माझी म्हणणार नाही, कारण आजही ठाण्याचे सन्माननीय खासदार म्हणून सर्वसामान्य जनता फक्त एकाच नावाकडे बघते आणि ते नाव आहे सन्माननीय राजनजी विचारे साहेब. निवडणुकीचे वारे आता व्हायला लागतील आणि भगिनींनो तुम्हाला एकच, या सगळ्या ज्या अफवा, सगळ्या घोषणा, सगळ्या योजना उगाचच माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मैत्रिणींनो तुम्हाला या सगळ्या योजना कशा भंपक आहेत, कशा खोट्या आहेत, कशा फसवणाऱ्या आहेत हे लोकांपर्यंत पोचवावं लागेल. ते आपण पोचवाल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करते. आणि पुनश्च एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती अंगार, ती मशाल जोरदारपणे आपण प्रत्येक घरोघरी घेऊन जाल हा विश्वास व्यक्त करत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजनेप्रमाणे शिवसेनेची लाडकी वाघीण